शिक्षक भरती पोर्टल रद्द करा। 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं आज जोरदार आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील 1200 पेक्षा अधिक शाळा बंद ठेवत हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभर शाळा बंद आंदोलन पुकारलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। शिक्षक भरती पोर्टल रद्द करा आणि 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी आज शाळा बंद ठेवत जोरदार मोर्चा काढलाय। जिल्ह्यातील 1200 पेक्षा अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्यात। हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेलेत। शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। शिक्षकांनी हातात विविध मागण्यांचा फलक घेत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागण्यांचं निवेदनही देण्यात आले। मराठी शाळा वाचवायच्या असतील तर रस्त्यावरचा लढा अटळ आहे। जर सरकारनं वेळेत निर्णय घेतला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी दिलाय। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या मागण्या आहेत, मग ते पवित्र पोर्टलचा असेल, शिक्षकेतरांच्या भरतीबाबत असेल, त्या ठिकाणी 15 मार्चचा शासनाचा जो संच मान्यतेचा निकष असेल, जुनी पेन्शन योजना असेल, टप्प्यावरच्या शाळा 100% झाले पाहिजेत, या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही हा लढा देतोय। वाड्या वस्त्यावरच्या मुलांच्या शिक्षणाची सोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनाने केली पाहिजे, यासाठी हा आमचा लढा आहे। त्यामुळे बऱ्यापैकी जर आज पवित्र पोर्टलची अवस्था बघितली तर या अवस्थेतून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध होत नाहीत, हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत आणि शासनाने जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रावर उभा केला जाईल, हेच या निमित्तानं सांगू इच्छितो। धन्यवाद। 15 मार्चच्या संच मान्यतेमुळे 11 शाळांवर परिणाम होणार असून 191 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत। शासन जीडीपीच्या 6% शिक्षण खर्चाचं भांडवल करत नाही आणि आता कंत्राटी पद्धतीनं शिक्षक नेमण्याच्या विचारात आहे। ही शैक्षणिक व्यवस्थेची थट्टा असल्याचं शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी सांगितलंय। आंदोलनात जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे शासन मान्यता मिळावी अशा विविध मागण्याही मांडण्यात आल्यात। शिक्षकांची ताकद आज सरकारला दाखवून दिली आहे। दखल घेतली नाही तर बेमुदत शाळा बंद करू असा इशाराही आंदोलनात छेडण्यात आलाय। या आंदोलनाला RY पाटील, राहुल पवार, डॉक्टर DS घुगरे, विजय पवार, खंडेराव जगदाळे, BG बोराडे, बाबा पाटील, अभयकुमार साळुंखे, सुधाकर सामंत यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती।